नमस्कार, मी सरोजिनी मरोळेकर। आज मी आपल्याला आळूच्या कंदाचे चटपटीत कापे दाखवणार आहे। तुम्ही आळूच्या वड्या भरपूरदा खाल्ल्या असाल, पण त्याची कंद याची कापं खूप कमी लोकांना माहिती आहे। ते आज मी करणार आहे। या आळूच्या कंदाला कोकणीमध्ये व कारवारमध्ये याला माडी असेही म्हणतात। यामध्ये विटॅमिन ए, सी, लोह, कॅल्शियम आणि फायबरचे उत्तम स्रोत आहे। यातील पौष्टिक घटक हाडे मजबूत करणे, दृष्टी सुधारणे, पचनक्रिया सुधारणे आणि रक्तदाब नियंत्रण ठेवण्यासाठी याची मदत होते। यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्याने रक्तवाढीस ह्याचा भरपूर उपयोग होतो व ॲनेमिया दूर होते, शरीरातील सूज कमी होते। असा हा बहुगुणी आळूचा कंद आहे। या कंदाला एक प्रकारची खाज असते। यासाठी याला कोकमचा आगळ, पाणी किंवा लिंबू रस लावावा। सर्वप्रथम मी आळूच्या कंदाचा वरील जो साल आहे ते धारदार चाकूने काढून घेतलेली आहे व तुम्हाला हवे असेल त्या आकारामध्ये याची कापं करून घ्यावीत। मी गोल आकारामध्येच कापून याला मीठ लावून थोडा वेळ ठेवणार आहे। याला एक प्रकारची खाज असते, ती यामुळे निघून जाण्यास मदत होते। पाच 10 मिनिटांनी मी या कापांना स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। आता याला लाल तिखट, हळद, मीठ व कोकमचा आगळ घालून याचे मिश्रण तयार केलेले आहे। हे मिश्रण कापलेल्या कंदाला लावून 5-10 मिनिट मी मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे। गॅस गरम करून त्यावर पॅन ठेवला आणि 2-3 चमचे तेल घालून मॅरिनेट केलेली कापे रव्यामध्ये घोळवून पॅनवर शॅलो फ्राय करण्यासाठी ठेवणे। पॅनवर एक छोटी प्लेट झाकून ती छान 4-5 मिनिटं वाफवून घ्यावी व दुसऱ्या बाजूने ही कापं छान शॅलो फ्राय करून घ्यावी। शक्यता हव्या असल्यास तुम्ही वरून तेल घालू शकता। दोन्ही बाजूनी ही कापं छान खरपूस असे भाजून घ्यावी। ही कापं गरमागरम खाण्यास छान लागतात। अशा या सहज, सुंदर व सोप्या रेसिपींसाठी मला फॉलो करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।